आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। नागपूर विमानतळाचं जीएमआर समूहाला हस्तांतरण करण्यात आलं। गेली 17 वर्ष प्रशासकीय आणि न्यायालयीन चक्रव्यूहामध्ये रखडलेल्या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचं स्वप्न आता प्रत्यक्षात पाहता येणार आहे। त्यामुळे नागपूरमध्ये भारतातील सर्वात मोठं आर्थिक दळणवळण केंद्र बनवण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी कोर्टामध्ये आज निकाल आहे। 16 दिवसांमध्ये 1200 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। 55 पेक्षा अधिक जणांचे जबाबही नोंदवण्यात आले। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणी संशयित निदा खानसह संशयित आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। नाशिक रोड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। जामीन अर्जावरती न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पात्र 2640 घरांच्या सोडतीसाठी 75,000हून अधिक अर्जदार पात्र ठरलेत। सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण होऊन आठवडा उलटलाय तरी सुद्धा विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपली सुद्धा आहे। असं असलं तरी सुद्धा मुंबई मंडळानं सोडतीची तारीख मात्र जाहीर केलेली नाहीये। अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यामध्ये ठिकठिकाणी छापेमारी सध्या वेगानं सुरू आहे। अन्न पदार्थ विकणाऱ्यांकडून नोंदणी आवश्यक आहे, अशी माहिती अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये चीज अॅनालॉग आणि कृत्रिम पनीरवरती बंदी आणण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मागणीनंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कारवाईचे निर्देश दिले। भिवंडीमध्ये अतिधोकादायक घरावरती मनपानं तोडक कारवाई केली। पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडू नये यासाठी जेसीबीच्या साह्यानं तोडक कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलंय। कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हवामान विभागानं मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा या निमित्तानं वर्तवलेली आहे। माटुंगा परिसरामध्ये महापौरांसमोरच पालिका कर्मचारी गटारामध्ये पडला। महापौरांच्या पाहणीदरम्यान मुंबईतल्या गटारांची दयनीय अवस्था चव्हाट्यावर आली आहे। ठाण्यामध्ये वेकअप ठाणेकर अशा आशयाचे निनावी फलक लागले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फलक लावण्यात आल्याचं असल्याचं समजतंय। विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली। सनसिटी कॉम्प्लेक्स परिसरामध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। पावसामध्ये वसई विरार पालिकेचा 100% नालेसफाईचा दावा फोल ठरलाय। अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। पाऊस वाढल्यास सखल भागामध्ये घरांमध्ये पाणी सुद्धा शिरू शकतं अशी माहिती आहे। वारकऱ्यांना सर्व सुविधा द्या, विमा प्रक्रिया योग्य प्रकारे राबवा, डीजे मुक्त वारी करा। वारकऱ्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी हे निर्देश दिले। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची लोकल सेवा मंदावली होती। रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्यानं स्थानिकांमध्ये गर्दी पाहायला मिळते। पिंपरी चिंचवडमध्ये 2 मुलांसह आईने आत्महत्या केली। एका आर्थिक विवंचनेतून महिलेनं स्वतःच्या मुलांची हत्या करून आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असावं असा संशय पोलीस अधीक्षक तपास करतायत। सिन्नर बस स्थानक परिसरामध्ये मध्यधुंद तरुणानं धिंगाणा घातला होता। हातातील कोयता उगारून बस थांबवण्याचा प्रयत्न त्या तरुणानं केला। मद्यपी तरुणावरती कारवाईची मागणी सध्या जोर धरू लागली।